गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही 48वी कथा. टाळ मृदुंगाचा आवाज कानी आला तशी मुक्ताने झोपडीच्या बाहेर येऊन कानोसा घेतला. काही लोक विठ्ठलाचे नामस्मरण करीत भजन करीत चालले होते. मुक्ताला लक्षात आले की हे लोक पंढरपूरला चालले आहेत. मुक्ता आत आली तोवर निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान यांची ध्यानधारणा झाली होती. ती म्हणाली, निवृत्तीदा, आपण पंढरीला जावे असे मला वाटते. आपण बरेच दिवसात कोठे बाहेर गेलो नाही. शिवाय आषाढी जवळ आली आहे. एकदा पांडुरंगाला डोळे भरून पाहावेसे वाटते. निवृत्ती म्हणाला, मुक्ता, ज्ञानदेवाचा विचार घेऊ. काय ज्ञानदेवा, तुझे काय म्हणणे आहे? पंढरपुरास जाऊयात काय? ज्ञानदेव म्हणाला, निवृत्तीदा, सोपानीची इच्छा असेल तर प्रश्नच येत नाही. सोपान म्हणाला, निवृत्तीदा, ज्ञानदा, मुक्ता, तुम्हा सर्वांची इच्छा असली तर मग माझी इच्छा तुमच्या इच्छेपेक्षा वेगळी नाही आणि असणार तरी कशी? मग केव्हा निघायचे? आत्ता? मुक्ता म्हणाली, आत्ता नको बाबा, माझी धावपळ होईल. उद्या निघूया. ब्राह्ममुहूर्ती चौघेही पडशा खांद्यावर टाकून तयार होती. झोपडीच्या बंद दारात गौरी उभी होती. तिला आता सर्व माहीत झाले होते. सांगायची काहीच गरज नव्हती. मुक्ताला जवळ घेत गौरी म्हणाली, मुक्ता, जपून जा आणि लवकर या हं. मी वाटाकडं डोळं लावून बसती. मुक्ता म्हणाली, हो ग गौरीताई, तू काही काळजी करू नकोस. देवदर्शनाला चाललो आहोत तेव्हा तो घेईल सांभाळून. शिवाय बरेच लोक असतात बरोबर. आणि गौरीच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेत मुक्ता निघाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताही बरोबर चालत होती. मुले दूर जाईपर्यंत गौरी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. मुले दृष्टीआड झाली आणि गौरी झोपडीच्या दारात मटकन खाली बसली. नदीच्या उगमाच्या ठिकाणी करंगळी एवढे पाणी पडत असते, पण पुढे त्या धारेला आजूबाजूचे ओढे ओहोळ निर्झर येऊन मिळत राहतात व नदी दोह अंगांनी भरू लागते. तशी 2-4 मुक्कामातच वारकऱ्यांची संख्या वाढू लागली. त्यातून ज्ञानदेवादी भावंडे यात्रेला निघाली आहेत ही वार्ता वेगाने पसरल्याने अनेक लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले व काही यात्रेतही सामील होऊ लागले. पैठणात घडलेल्या घटनांची, नेवासेला रचलेल्या ज्ञानदेवीची, श्री गीतेवरील टीकेची व अलंकापुरीला अमृतानुभवाची ग्रंथरचना केल्याची व यावर कळस म्हणजे 1400 वर्षे वयाच्या तपस्वीही शरण आल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावोगावी पसरली होती. त्यामुळे लोकांना लोकोत्तर अशी ही मुले कोण हे पाहण्याची उत्सुकता होती आणि म्हणून जनौघ येऊन मिळत होता व यात्रेची गंगा फुगत चालली होती. ज्ञानदेवादी तेजस्वी मुलांच्या दर्शनाने जनता जनार्दनाचे नेत्र तृप्त होऊन जात होते. मुक्कामाला ज्ञानदेवांचे प्रवचन कीर्तन होई ते ऐकून त्यांचे कान तृप्त होत होते. असा प्रवास चालू होता. यात्रेत वेदांताचे अभ्यासक होते. पुराण, महाभारत यावर कीर्तन प्रवचन करणारे होते. ज्ञानदेवादी मुलांकडे पाहून काहींना वाटायचे, काय या मुलांचे वय आणि लोक यांचा उदो काय करतात? कोणी पाहिले काय चमत्कार केलाय तो? लोकांना पराचा कावळा करायची सवयच असते, पण आपण नाही असे झुकणार यांच्यापुढे. नाणं खणखणीत वाजवून खात्री करून घेऊ, मगच विश्वास ठेवू. आणि मग ते पुढे सरसावत व प्रश्न विचारत, काय रे ज्ञानदेव ना तुझे नाव? तुम्ही म्हणे वेदांताचा अभ्यास केला असून योगाचाही अभ्यास केला आहे आणि आता भक्तिमार्गाचाही अवलंब करून पंढरीची वारी करताय. मग तुम्ही सगुण मानणारे की निर्गुण? तुम्ही ध्यानधारणा करून समाधीतून जर सूक्ष्म ब्रह्माची अनुभूती घेतली आहे तर मग स्थूलरूपी पांडुरंगी भक्तीचा मार्ग तुम्ही कसा काय निवडला? ब्रह्म तर निराकार आहे. त्याची अनुभूती येणे अशक्य नसले तरी अवघड आहे, कारण निराकार ब्रह्म हे इंद्रिय गोचर नाही. मग तुमचे त्याने समाधान झाले नाही म्हणून पुन्हा तुम्ही या साकार इंद्रिय गोचर पांडुरंगाच्या भक्तीकडे वळलात की काय? आम्हाला तुमच्या यामागची विचाराची बैठक समजेल का? ज्ञानदेवांनी सर्व ऐकून घेतले. सभोवती बरेच लोक होते. संध्याकाळची वेळ होती. कोणीतरी बुवा कीर्तन करणारच होते. कोण्या शास्त्रीचे प्रवचन व्हावे म्हणून आग्रह धरत होता. तोच ते कीर्तनकार बुवा व प्रवचनकार शास्त्री उभे राहिले व त्यांनी जाहीर केले की आज ज्ञानदेवांनीच कीर्तन करावे व आताच्या प्रश्नांचा उलगडा करावा. सर्वजण ज्ञानदेवांच्या सभोवती बसले. ज्ञानदेवांनी सद्गुरू निवृत्तीनाथांना नमस्कार केला. निवृत्तीनाथांनी मनोमन ज्ञानदेवांना आशीर्वाद दिला. ज्ञानदेवांनी बोलण्यास सुरुवात केली. प्रथमतः विठ्ठल नामाचा गजर झाला. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जनसमुदायाने विठ्ठल नामाचा गजर केला आणि थोड्या वेळाने सर्व शांत झाले. परमेश्वर सगुण आहे का निर्गुण याचा कोणी निर्वाळा दिला आहे का? तो तर ज्याचा त्याचा भाव ठरवत असतो. देहधारी जीवाला निर्गुण उपासना करणे अवघड जाते. म्हणून सगुण उपासना ही निर्गुण उपासनेची पहिली पायरी आहे. परमेश्वराचे सगुण रूप हे देश कालस्थिती यांनी निर्देश होईल व त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य वस्तूप्रमाणे ती विकारी विनाशी ठरून त्याच्यावर काळाची सत्ता आहे असे ठरले. त्यामुळे ते भूतकाळाविषयी दुःख व भविष्यकाळाविषयी चिंता करणारे ठरेल.
पण यापैकी परमेश्वर काहीच नाही. तो देशकालस्थिती अनिर्देश्य आहे. तो अविकारी, अविनाशी व अनादी आहे असेच वेदांतांमध्ये सांगितले आहे. काळावर त्याची सत्ता असून तो भूत भविष्य पूर्ण जाणतो असेही म्हटले आहे. आणि म्हणून तो परमेश्वर निर्गुण निराकार ठरतो. ज्ञानदेवांनी डोळे मिटले, क्षणिक शांतता पसरली आणि ज्ञानदेवांनी अभंग म्हणावयास सुरुवात केली. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. श्रोते हो, निर्गुण ब्रह्माचे वर्णन करताना अनुमान बघताना श्रुतीसुद्धा गोंधळून गेल्या. कोणत्या एका विशेषणाने त्याचे वर्णन करावे आणि ते विशेषण फारच कमी प्रतीचे आहे असे वाटून ते नाही असे म्हणावे अशी श्रुतीची अवस्था झाली. कारण शब्द हे सापेक्ष असतात, ब्रह्म हे निराकार आहे. ते स्वगत भेद शून्य असल्याने त्याला विविध अवयव नाहीत. त्याला डोके, कान, नाक, जिव्हा, हात, पाय हे अवयव नाहीत. म्हणजे त्याला दिसत नाही, ऐकू येत नाही, वास येत नाही, म्हणजे काहीच करता येत नाही की काय? तर तसेही नाही. त्याला डोळे नसून दिसते व कान नसून ऐकू येते. ते निराकार असले तरी विश्वरूपाने आकाराला येते. ते सूक्ष्म असून स्थूल रूपाने प्रगट झाले आहे. मग सांगा, तुम्ही त्या परमेश्वराविषयी काय निर्णय घेणार? त्याचा निर्णय हाच की ते नामरूपातच साठवलेले आहे. नामरूपात ते अस्ति, भाती, प्रियत्व रूपाने आहे. नामरूप हे दृश्य आहे, स्थूल आहे, तर अस्ति, भाती, प्रियत्व हे सूक्ष्म व अदृश्य आहे. तुझं स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे, स्थूळ सूक्ष्म एक गोविंदू रे. आकारू म्हणो का निराकारू रे, आकारू निराकारू एक गोविंदू रे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंदू रे. तेव्हा हे नामरूपच सर्व काही आहे. जसा ज्याचा भाव असेल तसे ते आहे. मग कोणाला ते विठ्ठल, श्रीकृष्ण, केशव, गोविंद, राम, नारायण वगैरे कोणत्याही नामात सापडेल. कोणाला या सगुण रूपात सापडेल तर कोणाला ते निर्गुण रूपातच प्रत्ययाला येईल. आपण सर्व पंढरपूरला जातो आहोत. पुंडलिकाच्या भक्तीसाठी परब्रह्म सगुण रूपाने तेथे अवतरले आहे. तेव्हा तेच सगुण रूप होय व तेच निर्गुणही आहे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू रे. आणि विठ्ठल नामाच्या गजरात ज्ञानदेवांचे कीर्तन संपले. ज्ञानदेवांचे कीर्तन ऐकून ज्ञानदेवांची परीक्षा करणारे ज्ञानवृद्ध तपोवृद्ध ही जाणून गेले की या मूर्ती लहान दिसतात, पण यांची बरोबरी कोणालाही करता येणार नाही. आणि याची जाणीव झाल्याने त्यांच्या चर्चेचा सूर बदलला. संसारातील समस्या कशा हाताळाव्यात, संसारात राहून कर्माचे आचरण कसे करावे, वैराग्य व अनासक्ती ही संसारात राहून साधता येते का? शक्य असेल तर ते कसे? गीतेतील कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग यातील सोपा प्रकार कोणता? भक्ती सोपीच का म्हटली आहे वगैरे अनेक विषयांवर चर्चा होत होती. ज्ञानदेव निवृत्ती लोकांचे होईल तितके समाधान करीत होते. वा परीक्षेत लोकांनी सोपान मुक्तांचीही चाचणी करून पाहिली, पण कोणीही ज्ञानाला उणी नाहीत याची कल्पना लोकांना आली व ती हळूहळू भजनी लागली. एकाने विचारले, निवृत्ती, भक्तियोगाचा प्रसार करावा असे म्हणतात व त्याप्रमाणे भक्तिमार्गाकडे लागलेलेच जास्त दिसतात. कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा प्रचार का केला जात नाही व त्याचे अनुयायीसुद्धा जास्त दिसत नाहीत का? आणि तीच वेळ कीर्तनाची होती. लोकांनी आग्रह धरला की आज निवृत्तीनेच कीर्तन करावे. निवृत्तीनाथांनी लोकांच्या आग्रहाला मान दिला व ते उभे राहिले. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल नामाचे भजन चालू झाले. विठ्ठल नामाची एक माळ झाली. लोक थांबले. निवृत्तीने डोळे मिटले, मनोमन सद्गुरू गहनीनाथांना नमस्कार केला व बोलायला सुरुवात केली. श्रोते हो, गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग यांचे प्रतिपादन केलेले आहे. कर्ममार्गाचा प्रचार करण्याचे काही कारण नाही, कारण सर्व प्राणी मात्र हे मूलतः रजोगुणीच असल्याने कर्म प्रवृत्तीचेच असतात. सतत कर्मे करीत राहणे हा त्यांचा स्वभाव आहे. पण त्यातील कर्माचे कौशल्य जाणून घेणे व त्या योगाने कर्मयोग साधणे याचा मात्र अभ्यास करावा लागतो. आणि हा अभ्यास ज्याचा त्याने समजून उमजून करावा लागतो. त्याच्या जीवनाची जशी घडण असेल तसे त्याचे आचरण कसे साधावयाचे हे ठरवावयाचे असते. त्यामुळे त्याचे विशिष्ट नियम करता येत नाहीत. म्हणून कर्मयोगाचा प्रसार असा करता येत नाही. ज्ञानयोगाचे आचरण करण्यासाठी मुळात तशी ज्ञानाची आवड पाहिजे, बुद्धीचे बळ पाहिजे, विजनवासाची आवड पाहिजे, इंद्रिय दमनाचे सामर्थ्य पाहिजे, चपल मनाला अटकाव घालण्याचे धैर्य पाहिजे. तरच या ज्ञान मार्गाची वाटचाल झेपते. अन्यथा ही चढण अवघड होऊन बसते. प्रयत्न करणारे वारंवार घसरतात व नाद सोडून देतात व क्वचितच एखादा निष्ठेने प्रयत्न करीत राहतो व शेवटी यशस्वी होतो. त्यामुळे
ज्ञानयोगाचा प्रचार करणे सोपे नाही व शक्यही नाही. तेव्हा राहता राहिला भक्तिमार्ग. भक्तियोग हा संसारी लोकांसाठीचा मार्ग आहे. या मार्गाची उपासना अगदी सोपी आहे. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सेवाम आत्मनिवेदनम. संसारी लोकांचा वेळ जो सदा सर्व काळ संसारातच जातो, त्यांनी प्रथमतः वेळात वेळ काढून श्रवणमपासून भक्ती सुरू करावी. ही गोष्ट हळूहळूच वाढत जाते किंवा वाढवावी, म्हणजे भक्तीच्या एक एक पायऱ्या चढल्या जातात. या ठिकाणी प्रचार करता येतो. लोकांना संसारात राहूनच परमेश्वराची भक्ती करता येते हे कळले म्हणजे, कारण संसाराचा पूर्णतया एकदम त्याग हा अशक्य असतो व तो जमणेही शक्यच नसते. तेव्हा थोडी थोडी सुरुवात करण्याला कोणाची ना नसते. मग ते भक्ती मार्गाने जाण्याची तयारी दाखवतात आणि अशा प्रकारे हळूहळू संसारातील चित्त परमेश्वराकडे वळवता येते. म्हणून भक्तीचा प्रचार करता येतो व प्रसारही होऊ शकतो. अशांचे चित्त परमेश्वराच्या ठिकाणी आकृष्ट करण्यासाठी त्यांना पुराणातील दाखले दिले जातात. त्यामुळे त्यांचे चित्त भक्तीकडे ओढ घेऊ लागते. जसे जसे मन परमेश्वराकडे भक्तिमार्गाने ओढ घेऊ लागेल तसे तसे त्यांचे संसारातील चित्त कमी कमी होत जाईल. त्याचवेळी कर्माचे कौशल्य कळून कर्मयोगाचेही आचरण होईल व परमेश्वराविषयी निर्माण झालेली जिज्ञासा त्याला ज्ञानमार्गाची चढणी चढण्याला मदत करेल आणि अशा प्रकारे सर्व काही साधून तो ज्ञानपूर्ण भक्तीच्या योग्यतेला जाऊन पोहोचेल व परमेश्वराची अपरोक्ष अनुभूती प्राप्त करून घेईल. निवृत्तीनाथांनी डोळे मिटून डोलायला सुरुवात केली व त्यांच्या मुखातून अभंगाच्या ओळी बाहेर पडू लागल्या. हरिविण चित्तीन धरी विपरीत तरताती पतित रामनामे विचारुनी पहा ग्रंथ हे अवघे जेथे जेथे सांगे रामनाम व्यासाधिक भले रामनामा पाठी नित्यता वैकुंठी तयाघर शुकाधिक मुनी विरक्त संसारी रामनाम निर्धारी उच्चारिले चोरटा वाल्मिकी रामनामी रत तोही एकतरत रामनामी निवृत्ती साचार रामनामी दृढ अवघेची गूढ उगविले. लोकांनी निवृत्तीनाथांच्या अभंगाची वाहवा केली. वाह 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 वाह, काय गोडी आहे शब्दांना, फारच सुरेख. पावसाची झड सुरू झाली की लोकांची धावपळ होई. आसरा शोधण्यासाठी गडबड उडे आणि त्यावेळी मुखी असलेल्या विठ्ठल नामाचा विसर पडे. अरे अरे पळा पळा, या झाडाखाली या, या छपराखाली या, अशा आरोळ्या उठत आणि लोक आसऱ्याला उभे राहत. पावसाची झड कमी होईपर्यंत आकाशाकडे पाहत राहत. पाऊस कमी होण्याची चिन्हे नसली तर काही जाड घोंगडी डोक्यावर घेऊन चालू लागत व पुन्हा टाळ्यांच्या तालात विठ्ठल नामाचा गजर होई. काही लोक सोपानाशी बोलत होते. सोपानाचे विचार त्यांना ऐकायचे होते. ज्ञान हे वयावर अवलंबून नसते. सोपानाची उंची म्हणजे लोकांच्या छातीला टेकणार कसा बसा. पण कडक उपासनेचा दोर गुंडाळून त्याने सर्व सिद्धींना बांधून घातले होते व त्यांच्या माथी पाय देऊन त्याने ब्रह्माच्या द्वारातून प्रवेश केला होता. त्यामुळे अनुभूतीचे सामर्थ्य असलेल्या सोपान चर्चेला मागे पडत नव्हता. त्याचे विचारही परखड होते. लोक विचारत, सोपाना मन अतिशय चपळ हे गीतेमध्ये भगवंतांनी मान्य केले आहे, मग त्या मनाला आवर कसा काय घालावा. सोपाना जीवन चालवावयाचे झाले म्हणजे अन्न पाणी लागणारच आणि जेवायचे झाले तर चांगलं चुंगलं तरी खावं असं वाटणारच. मग हा गुंता कसा काय सोडवावयाचा व यातून बाहेर तरी कसं पडायचं. या साऱ्याला उपाय तरी आहे काय व असेल तर कोणता. लोकांनी विठ्ठल नामाचा गजर सुरू केला. लोकांनी सोपानाला हाताने खूण केली व कीर्तन करावयास सांगितले. सोपानाने निवृत्तीनाथ व ज्ञानदेव यांच्याकडे पाहिले. दोघांनीही संमती दिली. सोपानाने विठ्ठल नामामध्ये स्वतःचा स्वर मिसळला व तोही नाचू लागला व सर्व शांत झाल्यावर बोलू लागला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जे मूल अवखळ असते ते सांगून समजून कधी ऐकत नाही, तर त्याला मधून मधून 14वे रत्न दाखवावे लागते आणि श्रेयस काय याचे ज्ञान त्याला द्यावे लागते. तसेच मनाची आहे. भगवंतांनी जरी मन चपल असल्याचे कबूल केले असले तरी अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते असेही म्हटले आहे. आणि मनाला सततच समजावणे नाहीतर धाकाने वळवणे वा वळण लावणे हेच करावे लागते. असे झाले म्हणजे मग आपोआपच वासनांचा जोर कमी होतो. म्हणून मनाची शुद्धी ही अशा तऱ्हेच्या सतत अभ्यासाने करावी लागते. मनाच्या शुद्धतेतून ज्ञानाचा उगम आहे. ज्ञान हे सारासार नित्य अनित्य शाश्वत अशाश्वत अविनाशी विनाशी याचा विचार करते व त्यातील सार नित्य शाश्वत अविनाशी हे सर्वात ठाई आहे याचे चिंतन करू लागते. ज्ञानाने विवेक व विवेकाने वैराग्य मूळ धरू लागते. झाडाची मुळे जशी जशी खोल जातात तसे झाड वाढते व झाड वाढते म्हणून मुळे खोल खोल जातात. अशा प्रकारे हे परस्परांना पोषक असतात. तसेच ज्ञान व वैराग्याचे आहे. वैराग्य हे ज्ञानाच्या वाढीला तर
ज्ञानाने वैराग्य दृढ होत जाते. म्हणून वैराग्य हे ज्ञानाच्या वाढीचे आरोग्यच आहे असे म्हटले तरी चालेल. तसेच वैराग्य हे सर्व उपासनेचेच आरोग्य आहे. सर्वांना सहज शक्य व सर्वात सोपी उपासना म्हणजे हरिनामाचा जप. सातत्याने जप हेच होय पांडुरंग हरी वासुदेव हरी. सोपानाने हरिनामाचे भजन चालू केले आणि टाळ मृदुंगाच्या तालात लोकांनी त्याला साथ दिली. आज आभाळाला जणू भगदाडच पडले होते. पावसाला खळ पडत नव्हता. पावले टाकीत राहिले नाही तर वेळेवर पोहोचता येणार नाही म्हणून सगळे लोक आकाशगंगेला मस्तकी स्थान देऊन भजन करीत पावले टाकत होते. पावला पावलाने वाट कमी होत होती व पंढरी जवळजवळ येत होती आणि पांडुरंगाच्या देवळाचा कळस दिसला तसे सर्वांनी एकच घोष केला व टाळ मृदंगाचा नाद उठवला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग हरी वासुदेव हरी, विठ्ठल विठ्ठल. सर्व मंडळी चंद्रभागेच्या तीरी आली. सर्वांनी चंद्रभागेचे स्नान केले, पुंडलिकाचे दर्शन घेतले आणि विठ्ठलाच्या मंदिरात आले. सभामंडप लोकांनी भरला होता. आलेली ही मंडळीसुद्धा त्यांच्यात सामावून गेली. मध्यभागी एक व्यक्ती एक तारीवर भजन म्हणत होती. कोण होते ते? नामदेव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक तारीवर पोटे छडीत नामदेव विठ्ठल नामात देहभान हरपून गेला होता. विठ्ठलाच्या पायी बसलेल्या नामदेवाची लागलेली तंत्री ज्ञानदेवादी भावंडांनी लांबूनच निहाळली होती. डोक्याला पागोटे, कपाळी गंधाचा टिळा, अंगात बाराबंदी, गळ्यात तुळशीची माळ, डाव्या खांद्यावर एक तारी, उजव्या हाताने भोपळा धरून तर्जनीने एक तारीवरील तार छेडली जात होती. कमरेला धोतर होते, पायात घुंगरू होते. नामदेवांचे डोळे मिटले होते. विठ्ठल नामाचे भजन रंगात आले होते आणि काय झाले कोणास ठाऊक. नामदेव उठला व नाचू लागला. नामदेवाच्या मुखातून बोल बाहेर पडू लागले. सर्व संत मंडळी हा अपूर्व सोहळा पाहत उभी होती. ज्ञानदेवादी मंडळी आली म्हणून कोणी नामदेवाची तंत्री भंग करण्याचा विचार करू पाहत होता, पण ज्ञानदेवांनीच त्याला थांबवले. नामदेव बोलू लागला. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बा नेघे. विठ्ठल नामाचा ध्यास लागल्यासारखा नामदेव विठ्ठलाचे नाव घेत होता. इतका वेळ डोळे मिटून चिंतन करून सुद्धा दररोज तासनतास विठ्ठलाचे मुखदर्शन होऊन सुद्धा डोळे मिटल्यावर ते रूप नाहीसे का होते, ते रूप पुन्हा दिसत का नाही हे रहस्य नामदेवाला कळत नव्हते आणि त्यामुळे नामदेवाचे चित्त व्याकुळ झाले होते. काय करावे हे त्याला सुचत नव्हते आणि अनेक परींनी विनवून पंढरीनाथ त्याचे उत्तर देत नव्हता. तरीही नामदेव अनेक परींनी विनवून पांडुरंगाला तेच विचारत होता. सांग पंढरी राया काय करू यासी, का रूप ध्यानासी न ये तुझे. नामदेवाची दुसरी तक्रार अशी होती. नामदेव पांडुरंगाला विनवून विचारत आहे की देवा, तुझ्या ध्यानाला, चिंतनाला, मननाला बसावे, तो झोप कधी येते ते कळत नाही आणि जागे होऊन पाहावे तो बराच काळ गेलेला. झोपेमध्येही निरनिराळे विषयच नाचत राहतात. या प्रपंचातून जो जो सुटावे म्हणून विचार करावा तो जास्त गुंतत चालल्याचा प्रकार होत आहे. तेव्हा पांडुरंगा, तूच यातून मला बाहेर काढ. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा. हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती, नये माझ्या चित्ती नामा म्हणे. नामदेव नाचून दमला. त्याने विठ्ठलाच्या पायी डोके ठेवले. नरहरी पुढे झाला. त्याने नामदेवाच्या पाठीवर हात ठेवला व हळूवर थोपटून हाक मारली. नामदेवा, अरे मागे कोण उभे आहे ते पाहिलेस का? नामदेवाने नरहरीकडे पाहिले. नरहरीने ज्ञानदेवादी भावंडांकडे बोट दाखवले. नामदेवाने ज्ञानदेवांकडे पाहिले आणि क्षणभर डोळे मिटून घेतले. नामदेवाने डोळे उघडले व ज्ञानदेवाच्या पायी पालथाच पडला. ज्ञानदेवाने झटकन पुढे होऊन नामदेवाला उठवले व गळाभेट घेतली. ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, अरे हे काय, सर्वपरी तू माझ्याहून थोर आहेस, तेव्हा तू हे चांगले केले नाहीस. नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, डोळे मिटले आणि मला पांडुरंगाचे स्वरूपच दिसले. जणू पांडुरंगच माझ्यासमोर सगुण रूप घेऊन उभा आहे असे वाटले. मग पायी डोके ठेवू नाही तर काय करू? ज्ञानदेव म्हणाला, नामा, अरे तू माझ्यापेक्षा वयाने मोठा आहेस हे तरी लक्षात घे. मुक्ता म्हणाली, नामदेवा, थोरांनी लहानांना नमस्कार करू नये, लहानांचे आयुष्य उणे होते असे म्हणतात. मंजूळ आवाजाच्या दिशेने नामदेवाने वळून पाहिले. मुक्ताच्या गोड हसऱ्या चेहऱ्यात नामदेवाला देवीचे रूप दिसले. नामा हसला व म्हणाला, नाही बरं बाई, नाही नमस्कार करणार. मग तर झालं. आणि सगळीच मंडळी हसली. पंढरपुरात जमलेल्या संतांची व ज्ञानदेवादी भावंडांची लौकिकदृष्ट्या ओळख झाली. सूर्याला काय सांगावे लागते, मी सूर्य आहे म्हणून, तसे ज्ञानदेवादी भावंडांना सर्वांनी ओळखले. तर ज्ञानदेवादी भावंडांनी अंतर्ज्ञानाने सर्वांची ओळख करून घेतली होतीच. एकादशीला
नामदेवाचे पांडुरंगासमोर कीर्तन झाले. द्वादशीला गोरोबांनी सर्व संतांना उपास सोडण्यासाठी एकत्र येण्याचे आमंत्रण दिले. गोरोबांच्या घरी सर्व संतांचा मेळा जमला, उपास सुटला आणि गप्पा निघाल्या. ज्ञानदेवांनी प्रस्ताव मांडला आणि मग सगळ्यांनी स्वतःचे थोडक्यात जीवनचरित्र सांगितले. सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेतली. आनंदी आनंद झाला. सर्वजण गप्पा मारीत बसली होती, तर इकडे मुक्ता गोरोबांच्या गाडग्या मडक्यांच्या उतरंडीतून फिरत होती आणि कौतुकाने पाहत होती. इतक्यात मुक्ताला तिथे एक लाकडाचे फळकट पडलेले दिसले. तिने ते उचलले व गोरोबांना दाखवत तिने विचारले, काका, हे फळकट फार छान तासून गुळगुळीत तयार केलेले आहे. याचे काय काम असते तुम्हाला? गोरोबा मुक्ताच्या जवळ गेले. त्यांनी तिच्या हातातून ते घेतले व ते म्हणाले, मुक्ता, याला थापटणे म्हणतात. मडके भाजून पक्के झाले की नाही याची परीक्षा या थापटण्याने करतात. असे म्हणून त्यांनी कच्च्या व पक्क्या मडक्यांवर थापटणे मारून दाखवले व आवाजातील फरक दाखवला. तो आवाज ऐकून मुक्ताला गंमत वाटली. तेव्हा गोरोबांनी मुक्ताच्या डोक्याला हात लावून सांगितले, मुक्ता, हे सुद्धा एक मडकेच आहे. हे सुद्धा कच्चे का पक्के या थापटण्याने तपासता येते. असे म्हणून गोरोबांनी मुक्ताच्या डोक्यावर हळूहळू थापटणे मारले. अरे वा, हे मडके तर चांगलेच पक्के आहे. यावर सर्व संत मंडळी हसली. मुक्ताला सुद्धा त्याची गंमत वाटून ती सर्वांच्या हसण्यात सामील झाली. नामदेवालाही अगदी खळखळून हसू आले. गोरोबांच्या हातातून ते थापटणे घेऊन मुक्ता म्हणाली, काका, मग आता मी पाहते की इथे जमलेली कोणती मडकी कच्ची व कोणती पक्की आहेत ती. गोरोबा म्हणाले, पहा पहा मुक्ता, सावकाश पहा. आणि मुक्ता थापटणे सरसावून निघाली. सगळ्याच मंडळींना मुक्ताचा तो आविर्भाव पाहून हसू आले, पण एकट्या नामदेवाचा चेहरा कावराबावरा झाला होता. मुक्ता म्हणाली, काका, अगदी तुमच्यासहित सर्वांची मडकी तपासू? गोरोबा म्हणाले, मुक्ता, आव्यात जरी सगळी मडकी टाकली असती तरी प्रत्येकाला पूर्ण आच लागली असेल असे नाही. त्यामुळे प्रत्येक मडके तपासून पाहावे लागते. त्याला नाईलाज आहे. तेव्हा तुला जर तपासून पाहावयाचे असेल तर प्रत्येक मडके तपासून पहा. गोरोबा स्वतःच्या जागेवर जाऊन बसले. मुक्ताने गोरोबांच्यापासून सुरुवात केली. डोक्यावर थापटणे मारले की सगळे हसत. ज्याच्या डोक्यावर मारले जाई तोही हसण्यात सहभागी होई. पण प्रत्येक खेपेला नामदेवाचा चेहरा मात्र कावराबावरा होई. तो विचार करू लागला की काय हा पोरकटपणा चालला आहे. वय झालेले हे भक्तिमार्गाचे मोठे अधिकारी आणि डोक्यावर थापटणे मारून घेऊन सर्वांसमोर अपमान करून घेतात म्हणजे छे, मला तर हे अजिबात चालायचे नाही. हे गोष्ट असेल की अजून त्यांचा तसा अधिकारच आला नसेल म्हणून ते सहन करतात. माझे तसे नाही. माझ्याशी तर प्रत्यक्ष पांडुरंग बोलतो, माझ्या कीर्तनी नाचतो, म्हणजे माझा अधिकार या सर्वांहून अधिक आहे, मोठा आहे. तेव्हा माझे मडके या सर्वांहून जास्त पक्के असणार म्हणजे काय आहेच. म्हणून ते तपासून पाहण्याची गरज नाही. आणि त्यातून मुक्तासारख्या चिमुरड्या शिवाय एका मुलीकडून तर अजिबात नाही. पण हे लोक तरी कसे सहन करतात कळत नाही. मला वाटत होते गोरोबा तरी विरोध करतील, पण त्यांनीही थापटण्याचा मार खाल्ला. सावतामाळी, नरहरी, सोनार, परिसा, भागवत हे सर्वच कसे गप्प बसले. आणि हे काय, मुक्ताने आता सोपानालाही थापटण्याने मारले आणि हा वेडा चक्क दात काढून हसतोय. आणि मुक्ताचा मोर्चा नामदेवाकडे वळला. नामदेव ताडकन उठून उभा राहिला व म्हणाला, मुक्ता, बस झाला हा पोरकटपणा. ही गोष्ट मला आवडणार नाही, समजलं? मुक्ता म्हणाली, नामदेवा, अरे असे काय करतोस? मडके कच्चे का पक्के हे थापटण्याने नको का बघायला? आणि ते मारल्याशिवाय कसे कळणार? असे म्हणून मुक्ताने नामदेवाचा हात बाजूला करून नामदेवाच्या डोक्यात 2 वेळा थापटणे मारले. तेव्हा नामदेव मुक्तावर ओरडला, मुक्ता, अगं, वयाचा आणि अधिकाराचा तरी विचार करायचास आणि मुलीने असे पुरुषाच्या अंगाला लागायचे असते काय? आणि हा नामदेवाचा अवतार पाहून सर्व संत मंडळीत हशा पिकला. मुक्ताही त्या हसण्यात सामील झाली. हसू आवरत ती म्हणाली, अरे रे, मडके कच्चे दिसते. त्याला ज्ञानाग्नीची आच अजून द्यावयास पाहिजे, अजून नीट भाजावयास पाहिजे. पण हे सर्व ऐकायला नामदेव तेथे कोठे थांबला होता. तो तेथून तरातरा बाहेर पडला. बाहेर पडताना मुक्ताचे हसणे व अरे रे, मडके कच्चे दिसते एवढे शब्द त्याच्या कानी आले. जाताना नामदेवाने संतापाने सर्वांवर एक जळजळीत कटाक्ष टाकला. त्याला तो अपमान सहन झाला नाही. नामदेवाची पावले वेगाने पांडुरंगाच्या देवळाकडे पडत होती. नामदेव गेला तरी संत मंडळीत आनंदच होता, कारण नामदेवाचे उणेपण नाहीसे होऊन पूर्णत्व प्राप्त होण्याची वेळ आली होती. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले. गोरोबा ज्ञानदेवाला म्हणाले, ज्ञानदेवा, तू नामदेवाच्या मागे जा आणि त्याला समजाव. पांडुरंगाला तुझी गरज लागेल तेथे, तेव्हा तू जाच. ज्ञानदेव बाहेर पडले. त्यांनी पळतच नामदेवाला गाठले. नामदेवाच्या खांद्यावर हात ठेवून ज्ञानदेव म्हणाले,
म्हणाले व इतरांनी ते ऐकून कसे काय घेतले. मुक्ताला माहीत नसेल पण इतरांना तरी माझा अधिकार माहीत होता. ते सर्व गप्प कसे बसले. शेवटी नामदेव पांडुरंगासमोर येऊन उभा राहिला. ज्ञानदेव त्याच्या मागे होतेच. नामदेव म्हणाला, विठ्ठला, देवा. आणि नामदेवाने पांडुरंगाच्या पायी मस्तक ठेवले. आसवांनी देवाच्या पायी अभिषेक केला. कळवळा येऊन पांडुरंगाने नामदेवाला उठवले व जवळ घेतले. नामदेवाचे अश्रू पांडुरंगाने त्याच्या उपरण्याने पुसले. नामदेव थोड्या वेळाने शांत झाला. पाठीवरून हात फिरवीत पांडुरंगाने विचारले, नामदेवा, अरे असे काय झाले तुला? हे काय ओक्साबोक्सी रडणे? अगदी लहान मुलासारखे वागतोस तू आज. नामदेवा, अरे असे काय रागवावयाचे ते? इतर कोणीही रागवले नाही, मग तुलाच का राग आला? पण नामदेव उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला फक्त पांडुरंगाकडे जावयाचे होते आणि गाऱ्हाणे करावयाचे होते की माझे मडके कच्चे कसे व ते मुक्ताने कसे काय ठरवले. नामदेव म्हणाले, देवा, तुम्हाला अज्ञात काय आहे? जे झाले ते तुम्हाला कळले नाही काय? आणि तुम्हीच मला विचारता? पांडुरंग म्हणाले, नामदेवा, अरे तुझ्या तोंडून ऐकले म्हणजे मला बरे वाटेल. काय झाले ते सविस्तर सांग बघू. नामदेव म्हणाले, देवा, तेथे झालेला माझा अपमान मी माझ्या तोंडून तुम्हाला पुन्हा सांगावा अशी तुमची इच्छा असेल तर त्यात तुम्हाला जर आनंद वाटत असेल तर ऐका. असे म्हणून नामदेवाने घडलेला सर्व प्रकार पांडुरंगाला सांगितला. शेवटी नामदेव म्हणाला, देवा सांगा, जेथे तुम्ही माझ्याशी प्रत्यक्ष बोलता आहात, कीर्तनी तुम्ही माझे बरोबर नाचता आणि तरीही माझे मडके कच्चे म्हणते आणि ते सुद्धा मुक्तासारखी एक मुलगी. पांडुरंग म्हणाला, नामदेवा, माझ्यावर तुझा विश्वास आहे? नामदेव म्हणाले, होय देवा. पांडुरंग म्हणाला, मी बोलेन ते खरंच बोलेन अशी तुझी खात्री आहे का? नामदेव म्हणाले, होय देवा, अगदी पूर्ण खात्री आहे. पांडुरंग म्हणाला, ते सर्व तुझ्या कल्याणाचेच असेल ना? नामदेव म्हणाले, होय देवा. पांडुरंग म्हणाला, मग मुक्ता बोलली ते खरे आहे. नामदेवाने विस्मयाने पांडुरंगाकडे पाहिले. तो झटकन थोडा दूर झाला. नामदेव म्हणाले, काय देवा, तुम्हालाही असेच वाटते? पांडुरंग म्हणाला, नामदेवा, अरे तुझ्या भोळ्या भावाने तू मला वश केलीस, माझ्या लाडाचा, म्हणून मी तुला दूर कोठे जाऊ दिले नाही. पण त्यामुळे काय झाले माहीत आहे का? मूल लाडके असले तरी आईने त्याला वेळेवर शिक्षणासाठी पाठवणे हे मुलाच्या हिताचे असते. ते मी केले नाही. नामदेवा, मुक्ताचे सुरुवातीचे वाक्य तू ऐकलेस, पण नंतरचे वाक्य तू ऐकले नाहीस. नामदेव म्हणाले, देवा, मुक्ता काय म्हणाली नंतर? पांडुरंग म्हणाला, मुक्ता म्हणाली, या मडक्याला ज्ञानाग्नीने अजून नीट भाजले पाहिजे. नामदेव म्हणाले, देवा, ज्ञानाग्नीने अजून नीट भाजला पाहिजे म्हणजे काय अर्थ होतो याचा? काय मला ज्ञान नाही असे म्हणायचे आहे की काय तिला? पांडुरंग म्हणाला, नामदेवा, शांत हो. ऐक, जोपर्यंत गुरु नाही तोपर्यंत ज्ञान नाही, तेव्हा तुला गुरु करून घेतला पाहिजे. नामदेव म्हणाले, मग देवा, तुम्हीच व्हा की माझे गुरु. तुम्ही काय मला ज्ञान देऊ शकत नाही? तुम्ही तर ज्ञानाचे सागर आहात. पांडुरंग म्हणाला, नामा, अरे असे देवाला गुरु होता येत नाही. तुझा गुरु ठरलेला आहे, त्याच्याकडेच तुला जायला पाहिजे. नामदेव म्हणाले, देवा, आपण तर प्रत्यक्ष माझ्याशी बोलत आहात आणि काय ज्ञान व्हावयाचे बाकी राहिले आहे? पांडुरंगापासून दूर जावे लागते की काय या विचाराने नामदेवाचे मन कळवळून आले. त्याला तो विचारच असह्य झाला. पांडुरंग म्हणाला, नामदेवा, ते तुला ज्ञानदेव समजावून सांगेल व तुलाच तो तुझा गुरु कोणतेही सांगेल, त्याप्रमाणे तू वाग, एवढेच मला सांगावयाचे. नामदेवाचा नाईलाज झाला. त्याने पांडुरंगाच्या पायी मस्तक ठेवले. तो उठला. त्याने ज्ञानदेवांकडे पाहिले. ज्ञानदेव मंद स्मित करीत नामदेवाकडे पाहत होते. नामदेवाला प्रत्यक्ष पांडुरंगाचा भास ज्ञानदेवांच्या ठिकाणी झाला. नामदेव पुढे झाला व वाकू लागला. ज्ञानदेवाने झटकन पुढे होऊन नामदेवाला उचलले व गळामिठी मारली. मग नामदेवाला ज्ञानदेवाने सर्व समजावून सांगितले. ज्ञानाची व्याप्ती लक्षात येताच नामदेवाला त्याची चूक लक्षात आली. नामदेवाने विचारले, ज्ञानदेवा, भक्ती आणि ज्ञान यांची शेवटची गती काय असते? ज्ञानदेव म्हणाले, परमेश्वर प्राप्ती. नामदेव म्हणाले, मग ज्ञानदेवा, खरं सांग, ती परमेश्वर प्राप्ती मला झाली नाही काय? आणि जी झाली त्याहून ती वेगळी आहे काय? ज्ञानदेव म्हणाले, जे झाले आहे ते पूर्ण अर्थाने नाही. नामदेव म्हणाले, ते कसे? ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, परमेश्वर प्राप्तीच्या समजुतीमध्ये थोडा फरक आहे. तुला जी परमेश्वर प्राप्ती झाली आहे ती देव व भक्त हे द्वैत कायम ठेवून, या द्वैतामुळे तुझा देहभाव कायम जागृत राहतो आणि म्हणूनच काम, क्रोधादी विकार अहंकारामुळे तुझ्या ठिकाणी प्रबळ होतात. या देहभावामुळे तुला परमेश्वराच्या ठिकाणी पूर्ण शरणागती साधली नाही. परमेश्वराशी समरस होणे जमले नाही. सर्वाभूती असलेल्या परमेश्वराची अनुभूती तुला आली नाही. विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाशिवाय तुला सर्वव्यापी असलेल्या परमेश्वराची जाण आली नाही. देवळामध्ये उभ्या असलेल्या या निर्देश मूर्तीशिवाय तुला सर्वाभूती असलेले परमेश्वरी रूप दिसत नाही.
ते सर्व तुला कळायला पाहिजे, समजायला पाहिजे, जाणवायला पाहिजे, याची अनुभूती तुला यायला पाहिजे. तेव्हा खरे पूर्णत्व येईल व मग तुला मान, अपमान, काम, क्रोध ह्या विकारापासून मुक्तता मिळेल. असे झाले म्हणजे तुला ध्यानामध्ये पांडुरंगाचीच मूर्ती दिसू लागेल, कारण तुला डोळे उघडल्यावर सर्वाठाई पांडुरंगाचे दर्शन झालेले असेल. नामदेव म्हणाले, ज्ञानदेवा, आता तूच माझा गुरु हो, तूच माझा स्वीकार कर. आता माझा जीव गुरु दर्शनासाठी तळमळू लागला आहे. ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, तुझा गुरु मी नाही, तुझा गुरु औंड्या नागनाथी आहे. विसोबा खेचर त्याचे नाव. तो तुला उपदेश करील. नामदेवाने पांडुरंगाला नमस्कार केला व औंड्या नागनाथाचा रस्ता धरला. नामदेव चौकशी करीत औंढ्या नागनाथाच्या देवळात आला. तेथे त्याने पाहिले, एक वृद्ध आपले पाय शिवलिंगावर ठेवून झोपले आहेत. नामदेवाला तो प्रकार पाहून वाईट वाटले. तो त्या वृद्धाला म्हणाला, महाराज, आपण शिवलिंगावर आपले पाय ठेवून झोपला आहात, तेव्हा आपण ते पाय खाली ठेवून झोपावे. वृद्ध म्हणाले, बाबा, मला ताकद नाही पाय उचलावयाची सुद्धा. तूच जरा माझा पाय उचलून जेथे शिवलिंग नसेल तेथे ठेवतोस काय? नामदेवाने वृद्धाचे पाय उचलले व खाली ठेवले. पण पाय ठेवले तिथे खाली शिवलिंग दिसले. नामदेवाने पाय दुसऱ्या ठिकाणी ठेवले तर तेथेही पायाखाली शिवलिंग उत्पन्न झालेले नामदेवाने पाहिले. नामदेवाने पायांची जागा पुन्हा बदलली व पाहिले तर तेथेही शिवलिंग आहेच. असे नामदेवाने खूप ठिकाणी पाय ठेवण्याचा प्रयत्न केला, पण सर्व ठिकाणी शिवलिंग उत्पन्न झालेले दिसले आणि नामदेवाला ज्ञानदेवांच्या शब्दाची आठवण झाली. नामदेवाने वृद्धाचे पाय धरले. गुरुदेव, मी आपणास शरण आलो आहे, आपण मजवर कृपा करावी. विसोबा खेचराने नामदेवाला उपदेश केला व पूर्णत्वाला नेले. इकडे नामदेवाला औंड्या नागनाथी पाठवून ज्ञानदेव अलंकापुरीला परतले. धन्यवाद.